फिर एक बार मोदी सरकार, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे ट्विट। तर महाराष्ट्रात 5 टप्प्यात निवडणुका कुठे कुठे होत आहेत, कशा होणार आहेत ते आपण पाहतोय। 19 एप्रिलला 5 मतदारसंघात होणार आहेत। रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली, चिमूर आणि चंद्रपूरमध्ये मतदान होईल। तर दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला मतदान होईल। यामध्ये 8 मतदारसंघ आहेत। बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी हे 8 मतदारसंघ 26 एप्रिलला या ठिकाणी मतदान होईल। तर तिसरा टप्पा आहे 7 मेला तिसऱ्या टप्प्यातला महाराष्ट्रातला मतदान होणार आहे। 5 टप्प्यांमध्ये एकूण महाराष्ट्रात निवडणूक होणार आहे। 7 मे तर 7 मे सर्वांनी साथ द्या, असं राजू शेट्टी यांनी ट्विट केलेलं आहे। उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर राजू शेट्टी यांनी हे ट्विट केलंय। ठाकरे गटाने मला बाहेरून पाठिंबा द्यावा, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे। तर भेटी दरम्यान राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरेंकडे तशी मागणीही केलेली आहे। 7 मे सर्वजण साथ द्या, असं ट्विट राजू शेट्टी यांचं आहे। उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर राजू शेट्टींनी हे ट्विट केलेलं आहे। तर ठाकरे गटाने मला बाहेरून पाठिंबा द्यावा, असं राजू शेट्टी यांनी म्हटलंय। महाविकास आघाडीच्या चर्चेमध्ये सुद्धा राजू शेट्टी यांना एक जागा सोडण्याची तयारी महाविकास आघाडीनं ठेवली होती। तर 7 मे सर्वजण मला साथ द्या, असं राजू शेट्टी यांनी ट्विट केलेलं आहे। आज लोकसभा निवडणुका जाहीर करण्यात आलेल्या आहेत आणि त्यानंतर नेत्यांच्या आलेल्या या प्रतिक्रिया। जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष विरुद्ध इतर अशी जी काय लढाई आहे, त्या लढाईमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाट्याला ती जागा आली असं मी ऐकलं आणि तेव्हा मी त्याच्यामध्ये ही जागा पारंपरिक माझी आहे, मी त्या ठिकाणी सातत्याने लढत आलेलो आहे। तेव्हा आघाडीनं उमेदवार उभा न करता किंवा शिवसेनेनं उमेदवार उभा न करता मला बाहेरून पाठिंबा द्यावा आणि ही लढत मी सहज जिंकू शकतो हे सांगण्यासाठी म्हणून मी आज या ठिकाणी आलेलो होतो।